वो वेंटिलेटर पीएम केयर फंड से आए थे दिल्ली से, जिसका कोई उपयोग ही नहीं है। हजारों करोड़ों हजारों वेंटिलेटर ऐसे ही पड़े और वही वहां पे वापर किया जाता था। आज इस बच्चे के लिए जिम्मेदार महाराष्ट्र की सरकार है, महाराष्ट्र का हेल्थ डिपार्टमेंट है और हेल्थ डिपार्टमेंट के ऊपर ये गुना दाखिल होना चाहिए। खून इनके हाथ, इन बच्चों के खून में ये सरकार के हाथ रंगे हैं, इसलिए सरकार दोषी पाना चाहिए। पुढची बातमी, सीजेपी पुन्हा एकदा 5 सप्टेंबरला आंदोलन करणार आहे। दिल्लीमध्ये पुन्हा एकदा सीजेपीचं आंदोलन होणार आहे। आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। इंडिया गेट पासून मोर्चाला सुरुवात होणार असल्याची माहिती समजते। आरएसएसच्या होम ग्राउंडवर छात्रों की गूंज हा कार्यक्रम होणार आहे। महाराष्ट्रामध्ये आणखी 5 ते 6 शहरांमध्ये छात्रों की गूंज हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती सूत्र देत आहेत। पुण्यामध्ये मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर हा निर्णय घेतला गेलाय। नागपूर, मुंबईसह आणखी काही शहरांमध्ये आढावा घेतला गेलेला आहे। देशात 500 पेक्षा अधिक शहरांमध्ये छात्रों की गूंज या राहुल गांधी यांच्या पुण्यात झालेल्या कार्यक्रमाचे आणखी काही भाग होणार आहेत। हा कार्यक्रम घेतला जाणार आहे। भरघोस प्रतिसाद पुण्यामध्ये त्याला मिळाला आणि त्यानंतर आता महाराष्ट्रात आणखी काही शहरांमध्ये छात्रों की गूंज हा कार्यक्रम करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समजते। या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री शिंदेंनी राहुल गांधींवर टीका केलेली आहे। बघूयात ते काय म्हणालेत। 140 कोटी जनता तरुणाई आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या बरोबर आहेत आणि म्हणूनच एक जी काही लोकप्रियता त्यांना लाभलेली आहे देशात आणि जगभरामध्ये, ही यांची विरोधकांची पोटदुखी आहे आणि म्हणूनच या तरुणांच्या खांद्यावर बंदूक ठेवून या ठिकाणी आपल्या राजकीय पोळी भाजण्याचं काम या ठिकाणी ते करतायत। वर्षा बंगल्याजवळच्या रस्त्यावर मॅनहोल